आज बनवूया गव्हाच्या कोंड्याच्या खारोड्या। कुरडया केल्या असल्यास त्याचा उरलेला गव्हाचा कोंडा अजिबात फेकू न देता अशा मस्त खुसखुशीत चवदार गव्हाच्या कोंड्याच्या खारोड्या बनवा। भिजवलेला असल्यामुळे गहू एकदम पौष्टिक झालेला असतो, तर असा कोंडा हा फेकून देऊ नका। पोटाच्या बऱ्याच विकारांसाठी गव्हाचा हा कोंडा उपयुक्त असतो, त्यामुळे हा फेकून न देता मस्त अशा चवदार खुसखुशीत खारोड्या बनवा। मुख्य म्हणजे या भाजून, कच्च्या किंवा तळून अशा तिन्ही प्रकारे खाता येतात। तोंडाला चव नसली तरी चव येईल एवढ्या चवदार ह्या बनतात। अगदी कमी साहित्यामध्ये एकदम झटपट, खूप जास्त वेळ लागत नाही, काही नाही। कुरडया झाल्यानंतर लगेचच किंवा मग वेळ नसल्यास फ्रीजमध्ये ठेवा, 2-3 दिवसांनी केला तरी चालेल। यासाठी 4 ते 5 लाल मिरच्या, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या। लसूण जेवढा जास्त वापराल तेवढी चव छान लागते। मोठ्या पातेल्यात 4 ग्लास पाण्याचा आधण ठेवा। कोंडा 1 पातेला असल्यास 4 ग्लास पाणी ठेवा, त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। या वाटणातच 1.5 चमचा मीठ मी घातलं होतं, त्यामुळे वरून मीठ घालायची काही गरज नाही। पाण्याला उकळी आल्यानंतर कोंडा त्यामध्ये घालून घ्या। कोंडा टाकताना सुट्टा करून टाका, म्हणजे मसाला सगळा व्यवस्थित कोंड्याला लागेल। कोंडा छान आंबट झालेला असतो, त्यामुळे लाल मिरची, जिरे, लसूण याची चव याच्यासोबत खूप छान लागते। मस्त कोंड्याच्या भाजीसारखा हा कोंडा लागतो। कोंडा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये घाला 2 वाट्या ज्वारीचं पीठ। आधी 1 वाटी ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ असलं तरी चालेल। आधी 1 वाटी घाला, ते व्यवस्थित मिक्स करून घ्या व त्यानंतर दुसरी वाटी पुन्हा घाला व व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्या। एकच वेळेस सगळं पीठ टाकू नका, थोडं थोडं पीठ करून टाका, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येईल व पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाही। सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास चांगलं शिजू द्या। आंबट, तिखट आणि जिऱ्याच्या चवीमुळे एकदम छान चटकदार चव या खारोड्यांना लागते। लहान मुलांना सुद्धा आवडतील। हे असे पारंपरिक पदार्थ खरोखर खूप चवदार व आरोग्यदायी असतात, त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना घरातल्या घरात आपल्याला जमतील तेवढ्या करणं, मुलांनी व आपण खाणं खरोखर चांगलं आहे। अर्धा ते पाऊण तासात हे पीठ एकदम छान आणि मऊ शिजून जातं। त्यानंतर ह्या खारोड्या आपल्याला ओल्या कपड्यावर थापायच्या आहे। त्यासाठी आधी ओढणी प्लास्टिकवर टाका व त्यावर पाणी शिंपडून ओढणी ओली करून घ्या किंवा कॉटनचा कपडा घ्या, तो ओला करून घ्या व त्यावर अशा हाताने ह्या खारोड्या थापून घ्या। पाणी टाकल्यामुळे वाळल्यानंतर ह्या खारोड्या पटकन निघतात, त्यासाठी कपडा ओला करून मगच त्यावर या खारोड्या अशा थापून घ्या। थापण्यासाठी खूप वेळ लागत नाही, अगदी 10 ते 15 मिनिटात या पटकन थापून होतात। कुरडया केल्यानंतर हा कोंडा फेकून न देता या खारोड्या नक्की करून बघा, कशा लागल्या कमेंटमध्ये नक्की करा। या अशा रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।